राज्यात आज मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात येतोय। याच दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन करण्यासाठी राज्यातील विविध नेते पोहोचलेले आहेत। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे देखील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करण्यासाठी दाखल झाल्या होत्या। यावेळी सुप्रिया सुळे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट झाली। सुप्रिया सुळे हुतात्मा चौकातून अभिवादन करून माघारी परतत होत्या, तर राज ठाकरे अभिवादन करण्यासाठी हुतात्मा चौकात दाखल झाले होते। यावेळी राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची भेट झाली। ही भेट जवळपास 3 ते 4 मिनिटं झाली। आणि राजी हे दोघंही माझ्यासाठी भावासमान आहेत आणि ते दोघं एकत्र येत असतील तर मी आधीही बोललेले आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी दोघंही मनाचा मोठेपणा जो दाखवत आहेत हे खरंच कौतुकास्पद आहे। आणि माझे तर कौटुंबिक संबंधी आहेत, त्याच्यामुळे एखादं कुटुंब एकत्र येत असेल आणि त्यातून चांगलं राज्याचंही होणार असेल तर अर्थातच कोणीही व्यक्ती थोडीशी जबाबदार आहे ती अर्थातच त्याचं स्वागतच करते। मात्र यानंतर सुप्रिया सुळे यांना पत्रकारांना काही प्रश्न विचारले होते, त्यावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या चला तर त्याच्यावर एक नजर टाकूया। सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की आज महाराष्ट्र दिन साजरा करत असताना महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती, शिक्षण, शेतकरी आणि पाणी या विषयावर गांभीर्याने विचार करायला हवा। सरकारकडून माझ्या अपेक्षा नाही, सगळ्या महिलांच्या अश्रूवर या सरकारचा महाल उभा आहे, त्यामुळे कोणीतरी त्यांना जाब विचारला पाहिजे। त्याची जबाबदारी आपल्यावरही आहे, कारण लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केलेलं आहे, पक्षावर विश्वास दाखवलेला आहे। जून महिन्यापासून संपूर्ण राज्याचा दौरा मी करणार आहे। जातीय जनगणनाची मागणी आपण केली होती, ती उशिरा का होईना केंद्र सरकारने मान्य केली, त्याचे मी मनापासून स्वागत करते, असं सांगत सुप्रिया सुळे म्हणाल्या की संसदेत महिला आरक्षणाचा बिल आम्ही सहमत केला आहे। सर्व गोष्टी 2025-26 पर्यंत पूर्ण करण्याची गरज आहे। 2029 मधील लोकसभा निवडणुकीसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आता महिला आरक्षण विधेयकांची तातडीची अंमलबजावणी व्हावी अशी आमची इच्छा आहे। मे महिन्यात वन नेशन वन इलेक्शनसह इन्कम टॅक्स नवीन कायदा होत आहे। या दोन्ही सहमतीवर मला काम करण्याची संधी मिळालेली आहे। त्याचबरोबर पहलगाम हल्ल्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की पहलगाम हल्ल्याबाबत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत कोणतीही विरोधक भूमिका घेणार नाही। आम्ही सरकारला याबाबत शब्द दिलेला आहे, टीका करायला भरपूर संधी आहे, संसदेत या विषयावर ताकदीने बोलेल, पण आता 8 ते 10 दिवस अत्यंत जपून व्यक्त करणार आहे। संसदेत सर्व पक्षांना एकत्र बोलवा, त्यानंतर जगाला आम्ही एक आहोत असा संदेश देण्याची विनंती सुप्रिया सुळे यांनी केलेली आहे। तर सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियेवर तुमचं मत कमेंट करून नक्की कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।